नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ESIC म्हणजेच एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. जसं की नवीन एम्प्लॉईचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्यासाठी कोण पात्र आहे आणि त्याची कंप्लीट प्रोसेस काय आहे ते स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमवरती. गुगल क्रोम ओपन केल्याच्यानंतर इथे आपल्याला सर्च करायचं आहे ESIC सर्च केल्याच्यानंतर पहिली जी वेबसाईट येईल ESIC एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एम्प्लॉयरनी लॉग इन करायचं आहे. खाली बघा तुम्हाला असे भरपूर सारे ऑप्शन दिसतील. एम्प्लॉयर लॉग इन, इन्शुरन्स पर्सन म्हणजेच बेनिफिशरी, हे सर्व ऑप्शन दिसतील. तर आपल्याला याच्यामध्ये एम्प्लॉयर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे ओके करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयरचा ID आणि खाली पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, जे मी आत्ता पहिलेच टाकलेलं आहे. आणि खाली तुम्हाला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. जसं कॅप्चा दिसते तसं इथे टाकून घ्यायचं आहे. कॅप्चा टाकल्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्याच्यानंतर अशा प्रकारे तुमच्याकडे पॉपअप ओपन होईल आणि इथे तुम्हाला बघायला भेटेल इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतील. ESICमध्ये जे आहे सर्व तुम्हाला इथे बघायला भेटतील. तर तुम्हाला इथे बघा सर्वप्रथम हायलाईट केलेलं ऑप्शन आहे की रजिस्टर ऑर एनरोल न्यू एम्प्लॉई. आपल्याला नवीन एम्प्लॉईचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यासाठी आपण इथे क्लिक करणार आहोत. न्यू एम्प्लॉईवरती क्लिक केल्याच्यानंतर या प्रकारे तुमच्याकडे पॉपअप ओपन होईल. जर त्या एम्प्लॉईकडे पहिल्यापासनं म्हणजे त्याला पहिलाच जर त्याच्याकडे ESICचा नंबर असेल तर इथे तुम्हाला येस ठेवायचं आहे, अदरवाईज इथे नो करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला दाखवते की वॉज द एम्प्लॉई एवर अलॉड टू ESIC नंबर. जर त्याच्याकडे असेल तर यस करायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचं आहे. नो करून घेतल्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला मोबाईल नंबर टाकून व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. आपण इथे मोबाईल नंबर टाकून घेणार आहोत. मोबाईल नंबर टाकून झाल्याच्यानंतर इथे तुम्हाला व्हॅलिडेट मोबाईल नंबर यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर खाली कंटिन्यूचं ऑप्शन येईल, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला दोन किंवा तीन प्रकारे ESICला रजिस्ट्रेशन करता येतं. जसं की जर एम्प्लॉईकडे आधार कार्ड असेल तर त्यानुसार तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, किंवा अदर डॉक्युमेंट जे काही असेल त्याच्यानुसार तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. पण आधारने रजिस्ट्रेशन करायला खूप सोपं आहे. माहिती ऑटो फिल होऊन जाते. त्यासाठी आधारवरती क्लिक करायचं आहे आणि खाली कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे बघा तुम्हाला आधार नंबर टाकायचा ऑप्शन दिसेल. इथे ते एम्प्लॉईचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. तसं आता मी आधार नंबर टाकून घेत आहोत. आधार नंबर हा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे, चुकला नाही पाहिजे. त्याच्यानंतर व्ह्यू याच्यावरती एकदा क्लिक करायचं आहे. आधार नंबर एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर इथे गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघा एक OTP गेलेला आपल्याला दिसेल, जो हा मोबाईल नंबरचे 4 शेवटचे अंक दिसतील. बघा अशा प्रकारे आपल्याला इथे OTP टाकून घ्यायचा आहे आणि खाली व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही OTP व्हॅलिडेट करता थोडा वेळ वाट बघा. त्याच्यानंतर बघा संपूर्ण माहिती ऑटोमॅटिक तुमच्यासमोर आलेली दिसेल. इथे बेनिफिशरीचं नाव आलेलं दिसेल. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आपल्याला स्वतः टाकायला लागणार आहे. तिथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ बाय डिफॉल्ट येणार नाही. इथे जी डेट ऑफ बर्थ आहे ना ती इथनं आपण सिलेक्ट करून टाकून घेणार आहोत. माहिती संपूर्ण व्यवस्थित भरा. काही चुकलं तर ते चेंजेस करण्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम येतात, किंवा नंतर मग त्या व्यक्तीला जर ESICमध्ये ट्रीटमेंट वगैरे करायची असेल किंवा एखादा फॉर्म क्लेम करायचा असेल तर तेव्हा बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला येताना दिसतात. त्यासाठी माहिती संपूर्ण एकदा व्यवस्थित भरून घ्यायची आहे. ते आपण डेट ऑफ बर्थ टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथे मॅरिटल स्टेटस, लग्न झाले की नाही, विवाहित आहे का अविवाहित, इथनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. माझ्या केसमध्ये विवाहित आहे म्हणून मी इथे विवाहित सिलेक्ट करून घेणार आहे. त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर असणार आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. आपण मोबाईल नंबर टाकून घेऊयात. मोबाईल नंबर टाकून घेतल्याच्यानंतर बघा इथे प्रेझेंट ॲड्रेस ऑप्शन दिसेल. परमनंट ॲड्रेस ते आधारवरती जे असणार आहे ते बाय डिफॉल्ट येईल. त्याच्यानंतर इथे आपल्याला प्रेझेंट ॲड्रेस हे एकदम व्यवस्थित भरून घ्यायचं आहे.
प्रेझेंट ॲड्रेसमध्ये काही चुका होता कामा नये, त्यासाठी एकदम व्यवस्थित भरून घ्या. कुठल्याही प्रकारची घाई गडबड करायची नाही आहे. त्याच्यानंतर इथे समोर पिनकोड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली स्टेट, ज्या स्टेटमध्ये तो एम्प्लॉई असेल तिथे स्टेट टाकून घ्यायचं आहे. खाली डिस्ट्रिक्ट बघायला भेटेल, इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्या व्यक्तीला डिस्पेन्सरी कोणती देणार, जिथे तो आहे त्याच्या आजूबाजूला जर डिस्पेन्सरी असेल तर इथे सर्च करायचं आहे. डिस्पेन्सरी जवळच असते, व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे. इथे स्टेट सिलेक्ट करून झाले, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये व्यक्ती सर्व्हिसला आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला डिस्पेन्सरी असे भरपूर दिसेल. बघा मी पुणे सिलेक्ट केले, त्याच्यामध्ये अशा भरपूर डिस्पेन्सरी तुम्हाला बघायला भेटतील. तर माझ्या केसमध्ये मला चाकणजवळ आहे, सो मी इथनं चाकण सिलेक्ट करून घेणार आहे. त्याच्यानंतर बघा तो जो एम्प्लॉई आहे त्याचे फॅमिली मेंबर्स, त्यांना पण याच्यामध्ये असा भरपूर काही फायदा भेटतो. सो त्यांना पण सेम प्रोसेस हीच आहे. इथे पण स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट जो कोणी असेल, जो कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये असेल तिथे इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डिस्पेन्सरी पण इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला एक डेट ऑफ अपॉइंटमेंट, म्हणजे कोणत्या डेटला तो व्यक्ती तुमच्याकडे कामाला आला आहे ती डेट तुम्हाला इथनं सिलेक्ट करून घ्यायची आहे. साधारणतः ESIC 10 दिवसाच्या आतमधली डेट टाकायची आहे. सो मी 10 दिवसाच्या आतमधली डेट टाकतोय. त्याच्यानंतर एवढी माहिती पूर्ण झाल्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला त्या व्यक्तीचा फोटो अपलोड करायचा आहे. इथे चूज फाईल यावर क्लिक करा आणि त्याच्यानंतर तिथे कुठे त्याचा फोटो ठेवला असेल तो फोटो सिलेक्ट करून अपलोड करा. फोटो इथे अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली त्याचे बँक डिटेल्स, नॉमिनी डिटेल्स वगैरे भरायचे ऑप्शन असतात. सो इथे आपण नॉमिनी डिटेल्स सर्वात प्रथम भरून घेणार आहोत. त्या व्यक्तीच्या नॉमिनीचं जे काही नाव असेल ते नाव इथे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नॉमिनीसोबत त्या व्यक्तीचं रिलेशन काय आहे ते रिलेशन इथे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नॉमिनीचं ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे. इथे प्रेझेंट ॲड्रेस टाकायची गरज नाही. त्या व्यक्तीचा ॲड्रेस एकदम व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. ॲड्रेस टाकून घेतल्याच्या नंतर इथे बघा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा ऑप्शन येईल. इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, इज नॉमिनी अ फॅमिली मेंबर, इथे तुम्हाला येस करायचं आहे. आणि ह्या माहितीवरती इथे पिनकोड चुकूनही विसरायचं नाही. पिनकोड विसरल्याच्यानंतर भरपूर असे प्रॉब्लेम येतात, इरर पण येतं कधी कधी. त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित डिटेल भरून घेतल्याच्यानंतर इथे सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह कराल तिथे बघा तुम्हाला दिसेल की डाटा सेव्ह सक्सेसफुली. त्याच्यानंतर इथं क्लोज करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्हाला बघायला भेटेल की फॅमिली मेंबर्स, त्याच्या फॅमिलीमध्ये जे कोणी व्यक्ती आहे त्यांचे डिटेल्स आपल्याला इथे भरून घ्यायचे आहे. फॅमिलीची डिटेल व्यवस्थित भरून घेतल्याच्यानंतर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायचं आहे. डेट ऑफ बर्थ जे त्यांच्या आधार कार्डवरती असेल तीच डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर जो बेनिफिशरी आहे त्याच्याबरोबर त्याचं काय रिलेशन आहे इथे बघा भरपूर सारे असे तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतील. तर जो रिलेशन आहे तो रिलेशन इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वेदर रिसिडिंग विथ हिम हर, म्हणजे तो व्यक्ती बेनिफिशरीच्या सोबत राहतो का, इथे यस करायचं आहे. त्याच्यानंतर इथे पण त्या व्यक्तीचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. जिथे तुम्ही फोटो सेव्ह करून ठेवलं आहे तिथनं ओपन करायचं आहे आणि इथे अपलोड फोटो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फोटो अपलोड झाल्याच्यानंतर इथनं सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट करून घेतल्याच्यानंतर इथनं आपल्याला क्लोजवरती जायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला डिटेल्स ऑफ बँक अकाउंट
हे बँक अकाउंट खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो, जेणेकरून भविष्यामध्ये जर तुम्हाला इन्शुरन्स वगैरे क्लेम करायचा असेल त्यासाठी वेगळी काही प्रोसेस करायची गरज नाही आहे. सो रजिस्ट्रेशन करताना एकदम व्यवस्थित माहिती पूर्ण भरायची आहे. त्याच्यानंतर इथे बघा IFSC कोड सर्वप्रथम आपल्याला विचारला जाईल. इथे IFSC कोड टाकून घ्यायचा आहे. IFSC कोड टाकून घेतल्याच्यानंतर सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ज्या बँकेचं तुमचं अकाउंट आहे ते तुम्हाला इथे नाव बघायला भेटेल. त्याच्यानंतर इथे अकाउंट नंबर एकदम व्यवस्थित टाईप करून घ्यायचा आहे. कुठलीही माहिती चुकता कामा नये, त्यासाठी एकदम व्यवस्थित आणि शांतपणे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ते बघा आपला अकाउंट नंबर टाकून झालेला आहे. अकाउंट टाईप, आता अकाउंट कोणत्या टाईपचं आहे, सेविंग आहे, करंट आहे किंवा ओदर आहे. माझ्या केसमध्ये सेविंग आहे, तर मी सेविंग करणार आणि इथे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करणार. कधी कधी एरर आल्याच्या नंतर परत अकाउंट नंबर टाकायचा आहे. आणि इथे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण सबमिट करणार तेव्हा बघा इथे डिटेल्स आर सेव्ह सक्सेसफुली असं तुम्हाला झालेलं दिसेल. इथे क्लोज करून घ्यायचं आहे आणि सर्व माहिती एकदम व्यवस्थित भरल्याच्या नंतर इथे बघा तुम्हाला लँग्वेज म्हणजे कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला त्याची माहिती हवी आहे. इथे तुम्हाला भरपूर अशा लँग्वेज बघायला भेटेल. हिंदी, त्याच्यानंतर बंगला, त्याच्यानंतर बंगाली, इंग्लिश, गुजराती, त्याच्यानंतर मराठी, मल्याळम, अशा ज्या तुम्हाला लँग्वेजमध्ये बघायचं आहे, ज्या भाषेमध्ये त्यांची माहिती हवी आहे ते तुम्ही इथनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली टर्म्स अँड कंडिशन दोन्ही पण अपलोड करून घ्यायचं आहे. कुठेतरी डेटा थोडासा मिसिंग आहे, सो इथे टाकून घ्यायचं आहे. मॅरिड असेल तर माहिती संपूर्ण व्यवस्थित भरायची आहे. मॅरिड असेल तर त्याच्या पतीचं किंवा पत्नीचं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. माहिती आपली पूर्णपणे फिल करून झालेली आहे. त्याच्यानंतर आपण सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत. माहिती भरून घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. जी माहिती तुम्ही भरली आहे एकदम पुरेपूर व्यवस्थित असली पाहिजे, कुठेही डेटा मिसिंग नसला पाहिजे. त्याच्यानंतर परत सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर थोडं वेट करायचं आहे. वेट करताना बघा कधी कधी पोर्टलवरती पण प्रॉब्लेम असू शकतो. कधी कधी लोड जास्ती असल्यामुळे पोर्टल पूर्णपणे व्यवस्थित काम करत नाही आहे. त्यासाठी थोडा वेळ वेट करायचा आहे. बघा अशा प्रकारे आपलं इथे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या व्यक्तीचं मेडिकल कार्ड आणि ई-पहिचान कार्ड इथूनच आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. सो इथे मी मेडिकल कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करणार आणि त्याच्यानंतर बघा माझं मेडिकल ॲक्सेप्टन्स कार्ड डाउनलोड झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे ई-पहिचान कार्ड इथून आपल्याला डाउनलोड करून सेव्ह करून ठेवायचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये कधीही त्या व्यक्तीला आपल्याला ते डिटेल्स प्रोव्हाइड करता आली पाहिजे. बघा इथे डाउनलोड ई-पहिचान कार्ड आणि मेडिकल ॲक्सेप्टन्स कार्ड दोन्ही कार्ड आपल्याला डाउनलोड करून झालेले आहेत. त्याच्यानंतर इथे क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नवीन एम्प्लॉईचं रजिस्ट्रेशन करू शकता. त्याच्यानंतर एम्प्लॉईची डिटेल्स आपण नंतरसुद्धा याच्यामध्ये अपडेट करू शकतो. त्याच्यानंतर त्यांचं आधार कार्ड सेडिंग करू शकतो. आधार कार्ड त्यांचा मोबाईल नंबर त्यांनी चेंज केला असेल ते पण आपल्याला इथून करता येतो. अशा भरपूर सर्व्हिसेस आहेत ज्या आपण इथनं त्यांना देऊ शकतो. तर मित्रांनो हा होता आपला ESICमध्ये रजिस्ट्रेशन कसं करणार आणि त्याच्यासाठी काय काय प्रोसेस आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेतलं आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.